Hello student, today we are going to learn English grammar. आज आपण पाहणार इंग्लिश ग्रामर मधला न्यू चॅप्टर. ते चॅप्टर पाहिजे आपल्याला सिंग्युलर इंटू प्लुरल करताना कुठल्या ट्रिक आहेत. ओके, कारण कोणाला यस लागतं, कोणाला येस लागतं, कोणाचं वाय निघून जातं तर आय एस लागतं. मग पण कधी-कधी असं पण होतं की वाय असताना सुद्धा त्याला यस किंवा येस लागतो आपण. मग असं का होतं? ह्या सगळ्याच्या मागे कुठले रूल आहेत हे आज आपल्याला पाहिजे. एक शॉर्टकटने आपण पाहूया, त्याच्यावर थोडेसे एक्झाम्पल घेऊया. आज या चॅप्टरला थोडंसं शॉर्टकट ट्रिक ना आपल्याला समजून घ्यायचे. चला वेळ न घालवता पाहूया सिंगुलर इंटू प्लुरल करताना काय करायचं. मॅक्सिमम आपल्याला माहित असतं यस किंवा ईएस जोडलं की त्याचा प्लुरल फॉर्म तयार होतो. मग कधी यस लावायचं, कधी ईएस लावायचं, तर आपल्याला नॉर्मली शेवटला जर शेवटी जर व्यंजन आलेलं असतं म्हणजेच काय कॉन्सोनंट, तर आपण काय लावणार त्याला यस लावणार. ओके, जर म्हणजे कसं एखादा शब्द आपण घ्यायचा झाला तर कुठलाही घेऊ शकतो आपण. मॅथ्स अशा पद्धतीने. कॅट कॅट्स, पॅन किंवा पेन पेन्स. का याचा शेवट आहे हा ओवेलनी नाही तर हा कॉन्सोनंटनी झालेला आहे, म्हणजे व्यंजनाने झालेला आहे. त्याला फक्त यस लावलं की आपला प्लुरल फॉर्म तयार होतो. मग ईएस कधी लावायचं? ईएस लावायचं असेल तर शेवटी वर्डचा शेवट जर यस, एसएच, सीएच, एक्स, झेड नी झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लावायचं ईएस. ओके, मग एक्झाम्पल डिश, डिशेस. का शेवटी एसएच आले. ओके, फॉक्स, फॉक्सेस शेवटी एक्स आले म्हणून. अशा पद्धतीने आता आपण पाहूया नेक्स्ट रूल. जर शेवटी वाय आलं असेल तर काय करायचं? सगळे म्हणतात हा वाय काढून टाकायचं आणि आयएस लावायचं. तर हो, पण असे काही शब्द आहेत त्या ठिकाणी आपण वाय तसंच ठेवतो आणि त्याला येस लावतो. मग कधी कसं करायचंय चला पाहूया. शेवटी वाय आलं असेल तर काय करायचं? शेवटी वाय आलं तर पाहायचं पहिल्यांदा वायच्या पूर्वी शेवटी इथे शेवटी वाय. ओके, आणि त्यानंतर च्या पूर्वी शेवटी वाय आणि वायच्या पूर्वी शेवट वाय पाहिजे आणि इथं वायच्या पूर्वी किंवा त्यापूर्वी लिहिता येते. काय करूया? शेवटी वाय आणि वायच्या पूर्वी जर ओवेल आला असेल म्हणजे आपण त्याला म्हणतो स्वर आला असेल, म्हणजे कुठले ए, ई, आय, ओ, यू यापैकी एक आलं असेल वायच्या आधी, तर त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला? फक्त यस लावायचं. वायच्या पूर्वी जर काय आलेलं असेल स्वर आलेला असेल म्हणजे कसं वे, त्याला वेज. ओके, वेचं काय झालं? वेज. बघा वायच्या पूर्वी काय आले? ओवेल आले, कॉन्सोनंट नाही आले, तर मग त्या ठिकाणी होणार आहे वेज. ओके, नेक्स्ट घेऊया आपण रूल्स. आता वायच्या पूर्वी ओवेल आला असेल तर सांगितलं मी तुम्हाला यस लावा. जर शेवटी वाय पाहिजे, शेवटी वाय आणि वायच्या पूर्वी व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट आला असेल तर मग काय करायचं? वायच्या पूर्वी जर कॉन्सोनंट आलं असेल तर मात्र त्या ठिकाणी वाय हे डिलीट करायचं किंवा काढून टाकायचं. काढून टाकणे आणि त्या ठिकाणी घ्यायचं वायचं आय ई एस. वाय काढून टाकले की त्या ठिकाणी काय घ्यायचं? आय ई एस. सपोज एफ एल वाय फ्लाय, तर काय होणार? एफ एल आय ई एस. पहा मी काय केले, वाय काढून टाकले त्या ठिकाणी आय आणि ई एस त्याला जोडले.
बॉडी. पहा इथं काय आहे, कॉन्सोनंट, ओवेल नाहीये, मग त्या ठिकाणी काय केलं, वाय काढून टाकलं मी आणि त्या ठिकाणी लिहिलं बॉडीज. ओके. हा, नंतर शेवटी जर ऑल असेल तर, शेवटी ओ असेल आणि ओच्या पूर्वी जर व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट असेल, ओवेल नाही कॉन्सोनंट, ए आय ओ यू सोडून बाकीचे कुठले अल्फाबेट असतील तर त्याला फक्त ईएस लावायचं तिथे. फॉर एक्झाम्पल पोटॅटो, हे जोडणार पोटॅटोज, फक्त ईएस लावलं मी त्याला. ओके. का, इथं ओ आले, ओच्या पूर्वी काय आले, कॉन्सोनंट आले. किंवा हिरो, हिरोज अशा. पण या नियमाला काही अपवाद शब्द आहेत. या नियमाला जसं की फोटो, इथं पण ओ आहे, इथे टी आहे, तरी सुद्धा ह्याला ईएस न लावता यसच लागतं. का, हे अपवाद शब्द, एकच नाही अपवाद आहे. म्हणजे असतं एखाद्याला क्रॉस, हा कसं करतो, हा रूल फॉलो करत नाही, असे काही शब्द आहेत. अजून एक म्हटलं तर सोलो, याला पण काय लागतं, फक्त यस लागतं. अशा पद्धतीने या जो काही नियम आहे याला अपवाद असे काही शब्द आहेत. पण मॅक्झिमम हा रूल फॉलो करतात, मॅक्झिमम वर्ड हे रूल फॉलो करतो. पण काही शब्द असे आहेत की तो त्यांच्या अगेन्स्ट जातात, म्हणजे त्याला यस न लागता यस लागतं. ओके. आपल्याला अजून एक रूल पाहायचा आहे, कधी आपल्याला यस किंवा ईएस लावायचे म्हणजे आपल्याला प्लुरल फॉर्म तयार होईल यस. जर शेवटला दोन स्वर आले असतील, शेवटी दोन स्वर म्हणजेच ओवेल, शेवटला काय पाहिजे, दोन स्वर किंवा ओवेल असेल तर मात्र त्याला यस लावायचं. त्याला काय प्रत्यय लावायचं, यस प्रत्यय लावायचं. एक्झाम्पल जू, झूट, ट्री, ट्रीज. पहा या ठिकाणी दोन ओवेल आले, त्याला फक्त यस लावायचं, नॉट ईएस. ओके. अशा पद्धतीने हे काही रूल्स आहेत. अजून काय आहेत, एफ किंवा ई. सपोज अजून एक सांगते म्हटलं, शेवटी जर एफ किंवा एफ ई असेल, एफ किंवा एफ ई असेल तर त्या ठिकाणी एफ किंवा एफ ई हे काय होते, काढून टाकायचं. हे काय करायचं, काढून टाकायचं. एफ असेल किंवा एफ ई असेल, दोन्ही पण नसणार आहे. एफ किंवा एफ ई असेल, काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी व्हीईएस लावायचं. म्हणजे कसं, एक्झाम्पल लाईफ, लीफ घेऊया, लीफ पान, त्याला काय की एफ मी काढून टाकणार, एफ ई ए आणि व्ही च्या एफ च्या जागी व्हीईएस लावते. अजून काळ, एफ काढून टाकणार आणि या जागी लावणार व्हीईएस. अशा पद्धतीने अजून याचे काही नियम आहेत ते आपण पाहणार आहोत वन बाय वन. हे झाले एक्झाम्पल, आपल्याला काय करायचे त्याला त्याच्यामध्ये हे झाले आपले रूल. या रूलनुसार तुम्ही सिंगुलर इंटू प्लुरल इझी करू शकता. ह्यात अजून रूल आहेत ते पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला अजून सांगणार आहे. बिकॉज ऑफ लेंथी होतोय व्हिडिओ, त्यामुळे याच्यामधला नेक्स्ट पार्ट करणार आहे, त्यावेळी तुम्हाला बाकीचे रूल कळतील. पण याची प्रॅक्टिस करा. मी जे रूल सांगितले, जे शॉर्ट ट्रिक्स इथे लिहून दिले त्याचे स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे तुम्हाला जेव्हा सिंगुलर इंटू प्लुरल कराल तेव्हा तुम्हाला त्याची मदत होईल. कारण लेंथी वाचण्यापेक्षा शॉर्ट असं वाचलं, शेवटी स्वर, दोन स्वर, तर मग यस लावायचं. शेवटी एफ किंवा एस असेल ते काढून टाकायचं, व्ही यस लावायचं. अशा पद्धतीने तुम्ही टाइम पण वाचतो आणि परफेक्टनेस वाढतं, लक्षात राहतं. बिकॉज ऑफ आपल्याला शॉर्ट ट्रिक्स मॅक्झिमम कॅच करायचं असतं, कारण अभ्यास ब्रॉड आहे, त्याच्यामुळे सगळं कॅच करायचं, सगळं लर्न करायचं होणार नाहीये. त्यामुळे यासारख्या ट्रिक वापरा आणि परफेक्ट बना. ओके. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगत चला. तुमच्या काही डाऊट असेल ते सुद्धा कमेंट मध्ये सांगत चला. लाईक करून घ्या आणि शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू.